सो फायनली मित्रांनो आपण कुठे पोहोचलोय तर बहाडोली या गावात पोहोचलेलो आहे। बहाडोली या गावाला ना दुसरं खूप फेमस असं नाव आहे, ते म्हणजे जांभूळगाव। म्हणजे हे जे गाव आहे ना हे खूप फेमस आहे जांभळांसाठी। हे बघा जांभळाचं झाड आहे इकडे, इथे ना एक नंबर क्वालिटीची A1 क्वालिटीची ना अशी जांभळं मिळतात। तर काय करूया आपण जाऊया आतमध्ये आणि जांभळं वगैरे ना कशी काढतात सगळं ना पाहूया। आणि हे जे तुम्ही बघता ते पूर्ण ही जांभळांची झाडं आहेत आणि मी नुसतं वरती बघतोय ना इतकी जांभळं आहेत ना लागलेली। पण आतमध्ये जाऊया, तिकडे ना जांभळं काढण्याची ना प्रोसेस चालू आहे, या लवकर। इथे अशी काहीतरी ही अरेंजमेंट केलेली असते। काका वरती गेलेत। तर बघा काकाने इथे धरला आहे, हा उंच असा बांबू धरलेला आहे आणि इथे आता ही साडी म्हणा ओढणी म्हणा तर ही इकडची अशी पद्धत आहे। आता बघा हे बघा जांभळांचा पाऊस एकदम उंच वरती, जिथे आपले हात जाऊ शकत नाही तर तिथे असं ना हा बांबू म्हणा किंवा ह्याला टोकर म्हणा, हे टोकरीच्या साहाय्याने ना वरती एक ना शेवटी ना एक छोटीशी लाकडी आहे ती बरोबर अडकवतात फांदीमध्ये आणि अशी ही फांदी हलवली जाते आणि त्यानंतर बघा या ओढणीमध्ये या साडीमध्ये बघा हे असे जांभळं पडतात आहे। हे बघा नंतर ही सगळी जांभळं आहेत ना ती अशी कलेक्ट करायची या टब मध्ये। यातली फक्त चांगली चांगली घ्यायची ना। हे बघा जांभळांची साईज बघा, हे जरा जरी खाली पडलं ना तर लगेच फुटू शकतं। तर त्यासाठी ना ओढणीचा वापर केला जातो।